नमस्कार. एजू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आजच्या शैक्षणिक सत्राच्या बातमीपत्रामध्ये बातमी आहे ती 200 शिक्षकांची होणार भरती. राज्यातील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून त्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती केली जाणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या भरतीसाठी 60 शिक्षण संस्थांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती दाखल केली असून जिल्ह्यात शिक्षकांच्या 212 जागा या दुसऱ्या टप्प्यात भरल्या जाणार आहेत. पवित्र पोर्टलमार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षक पद भरतीचा दुसरा टप्पा मार्च महिन्यात सुरू करण्यात आला आहे. यात उमेदवारांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मार्च अखेर मुदत दिली होती. त्यानंतर शिक्षण संस्थांना आपल्या जाहिराती दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली. या सर्व जागा खाजगी शिक्षण संस्थांमधील असून रोस्टर तपासणी न झाल्यामुळे जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात अडचणी येत असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आले. सध्या उमेदवारांना पसंतीक्रम दाखल करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर विनामुलाखत आणि मुलाखत अशा संस्थांच्या मागणीनुसार भरती केली जाणार आहे. विनामुलाखतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांना जागा इतकेच उमेदवार भरतीसाठी पाठवले जाणार आहेत. मुलाखतीचा पर्याय निवडलेल्या शिक्षण संस्थांना एका जागेसाठी 10 उमेदवार दिले जाणार असून गुणवत्ता, संवर्ग व विषय या आधारे भरती केली जाईल. रोस्टर तपासणीचा अडथळा. पेसा क्षेत्राबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत अनेक शिक्षण संस्थांमधील रोस्टर तपासणी झालेली नाही. तसेच SEBC आरक्षणाच्या अंतिम निर्णयाअभावी मागासवर्गीय कक्षांमार्फत रोस्टर तपासणी केली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शिक्षण संस्था भरती करीत नव्हत्या. पवित्र पोर्टलमार्फत भरतीला अनेक शिक्षण संस्थांचा विरोध होता. सदरील माहिती ही नाशिक जिल्ह्यासंदर्भातली असून अशाच विविध शैक्षणिक बातम्यांसाठी एजू मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.